Hello and welcome to the Focus Academy, and this lecture is being presented by Ganesh Palve. Today we'll start with 10 geometry in English and Marathi medium, so both the students can refer this lecture if they want. And today we're going to start Pythagoras theorem, and this will be the lecture 1, which will cover the 2.1 and all the basics in 2.1. Actually this is very basic because it covers all the fundamentals of 9th standard only, so it's not a big deal to solve this kind of question. So we'll start with basic, that will be Pythagoras theorem, and everyone know, I think, who has come to the 10th standard, I think they know Pythagoras theorem and what it is. We are using it right from the 7th standard, so it is very easy. First thing you will need to watch is this 90 degree, right? So it is 90 degree. The longest side of this triangle will be nothing but the hypotenuse कर्ण असेल, आणि कर्ण ओळखायचा कसा 90 अंशासमोरची जी बाजू असते ती नेहमी काय असते हायपोटेनियस असते. सो दिस इज अदर टू साइड्स रिमेनिंग साइड. सो लेंथ पी आर स्क्वेअर मोठ्या बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या स्क्वेअर एवढा जर असेल तर आपण त्याला बोलतो दॅट दिस फॉलोज दी पायथागोरस थेरम, आणि याला आपण अशा स्टाईलने लिहितो 90 डिग्री इज मस्ट, आणि तो राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे, ही एकच अट आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला शिकायचं 60 90. सो 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम काय असतो हे आपण एकदम इझिली बघूया. आपण ऑलरेडी 9वी मध्ये लर्न केलंय, but it will be the revision. So this is triangle ABC. Let's say this is 90 degree. Okay. So this angle त्यामधला एक जो अँगल असेल तो तुमचा 60 डिग्री असेल. सो हा असेल 60 डिग्री, आणि उरलेला अँगल जो असेल तो ऑफकोर्स 30 डिग्रीच असला पाहिजे. ओके, आता जी 30 डिग्री समोरची जी बाजू असते म्हणजे याच्यामध्ये आहे BC, ही बाजू it will be the half of hypotenuse. So half of the hypotenuse कोणता याच्यातला AC जो 90 अंशासमोरची बाजू आहे. सो हाफ ऑफ AC, किंवा बघा याला बोलतात 30 डिग्री साइड अपोजिट टू 30 डिग्री. याला आपण असं पण लिहू शकतो AC is equal to 2BC. ओके, म्हणजे जे जो कर्ण जो असतो तो 30 अंशासमोरच्या बाजूच्या दुप्पट असतो. सपोज हा 5 असेल तर हा असला पाहिजे 10. ओके, सो दिस इज हाऊ दिस 30 डिग्री साइड अपोजिट टू 30 डिग्री फॉलोज इन 30 60 90 थेरम. आता 60 डिग्री समोरची बाजू, 60 डिग्री समोर तुमची बाजू आहे AB. सो AB कॅन बी रिटन ॲज √3/2 of hypotenuse. So that will be nothing but AC. ओके, सो जर AC तुम्हाला 10 दिलाय सपोज, तर √3/2 into 10, so it will be 2 5s and answer will be 5√3. Okay, so this is how we can write side opposite to 60 degree. So that was all about 30 60 90. Let's move to 45 45 90. इकडे तुम्हाला ऑफकोर्स 90 डिग्री मार्क पाहिजे. आपण याला नाव देऊया PQR, and let's say what is this? This is 45 and other angle has to be 45 of course. Okay, so 45 समोरच्या बाजू ज्या असतात त्या दोन्ही पण बाजू सेम असतात. इन शॉर्ट हा जो असतो तो आयसोसिलस समद्विभुज त्रिकोण असतो, म्हणून आपण लिहू शकतो PQ is equal to QR is equal to 1/√2 times of कोणाच्या hypotenuse. And what is hypotenuse? This is nothing but PR. Okay, so this is only one sentence and that's it from 45 45 90. नेक्स्ट आपल्याला ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी शिकायची, जिओमेट्रिक मीन. जर तुम्हाला माहित नसेल तर एकदम महत्त्वाचे जाणून घ्या, माहिती असली पाहिजे. त्याला आपण नाव देऊया PQR. तर कधी जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी उपयोगी येते ते पण समजून घ्या. सर हायपोटेनियसवर तुम्ही जर परपेंडिक्युलर काढला, हायपोटेनियसवर तुम्ही परपेंडिक्युलर काढला अपोजिट व्हर्टेक्स मधून, हायपोटेनियसच्या अपोजिट व्हर्टेक्स म्हणजे क्यू मधून काढलेला हायपोटेनियसवर लंब. ओके, तो जो असतो त्याला आपण लेट्स से नाव देऊया PQRS देऊया. ओके, सो ही प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते की अकॉर्डिंग टू द जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी, the length of this QS can be found and QS square is equal to PS multiplied by SR.
ओके. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन. जरुरी नाही आहे तुमचं इक्वल असलं पाहिजे, दरवेळी इक्वल असेलच असं नाही, लक्षात ठेवा. डिपेंड्स ऑन ट्रायंगल, कसाही ट्रायंगल असू शकतो, त्यामुळे नॉट नेसेसरी ह्या दोन साईड इक्वल असतीलच असं नाही. फॉर एक्झाम्पल सपोज हा ट्रायंगल आहे, याच्यामध्ये तुमची जी मधली लाईन येणार ती इकडे येणार. ओके, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. सो जर इकडे मला अप्लाय करायचं असेल तर मी कसं ए बी सी डी. So BD square is nothing but what will be the answer? AD multiplied by DC. ओके. सो अशा स्टाईलने तुम्ही हा ते जिओमेट्रिक मीनची जी प्रॉपर्टी आहे ती अप्लाय करू शकता. सो दॅट्स इट. एवढंच आपल्याला ह्या एक्सरसाइजमध्ये 2.1 मध्ये शिकायचं. सो विल मूव टू द प्रॉब्लेम अँड दॅट विल बी एक्सरसाइज 2.1. सो लेट्स गो. So let's start with question number one, and question number one is very easy. So we will solve it and we'll see what we have to do. So question one, मतलब one, identify the reason which of the following are Pythagoras triplets. So तुम्हाला reason घ्यायचं आणि identify करायचं कोणते triplet आहेत आणि कोणते नाही. So let's 3, 5, 4. So तुम्हाला काय करायचं, पहिले largest side जे असेल तिचा square करून घ्यायचा. So 5 square is nothing but 25, right? Now what we will do, we will have this as equation number 1. Now I will use the square of remaining two sides. So 3 square plus 4 square, and that will be nothing but 9 plus 4 square is 16, and answer will be 25, and we will give this as equation number 2. And from 1 and 2 it is clear that, so we will have a therefore 5 square plus, sorry, 5 square is equal to 3 square plus 4 square. And what will be the reason? From 1 and 2, एक व दोन वर. ओके. सो हे ट्रिपलेट आहे की नाही? इट इज ट्रिपलेट. ओके, इट इज triplet. Why? What is the reason? Reason is very simple. I will give you the reason, and it is given in the book. Okay, so we can just write this is the reason. Okay, the square of the number is equal to the sum of the square of other two numbers. So हे reason तुम्हाला लिहायचं, मराठीमध्ये लिहू शकता square of the largest number, म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर उरलेल्या दोन संख्येच्या वर्ग एवढा आहे. सो अशा स्टाईलने तुम्ही मला होमवर्क साठी क्वेश्चन नंबर 3 and question number 4 and question number 6. Okay, these three questions will be homework for you. So we will move to the next question, and this question is very easy again. काय करायचं आपल्याला, MNP 90 डिग्री दिला, सो दिस इज 90 डिग्री. ओके, आणि NQ परपेंडिक्युलर, सो इकडे परपेंडिक्युलर दिसतंय सगळ्यांना. NQ इज 9, सो लेंथ आपण लिहून घेऊया. NQ इज 9, QP इज 4, QP इज 4, NQ फाइंड करायचं आहे. सो NQ इज क्वेश्चन मार्क. बघा, आन्सर एकदम सोपं आहे. आपण जिओमेट्रिक मीन जे शिकलो त्याचा थेरम तुम्हाला यूज करायचा आहे. जिओमेट्रिक मीन नुसार काय असतं, क्यू एन स्क्वेअर म्हणजे तुमची जी परपेंडिक्युलर काढली हायपोटेनियस वर फ्रॉम अपोजिट वर्टेक्स इज नथिंग बट एम क्यू मल्टिप्लाय बाय एम क्यू. वेट, या, so MQ multiplied by QP, right? So reason is very important, and reason is nothing but property of geometric mean. So हे reason तुम्हाला लिहायचं, property of geometric mean, भूमितीय मध्याची भूमितीय मध्याचा गुणधर्म. Okay, now QN square is nothing but MQ. What is the length? 9 multiplied by 4, that will be 36, and QN square is 36. Taking square root on both sides,
सो स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर मला येईल Qn is equal to 6, right? And that will be our answer, and you can write unit in front of the 6 because unit is not mentioned, so you can write unit, 6 unit. Okay, so I can do it in 6, right? Moving to the next question, and so we just solved this, right? Yeah, this I think double. Okay, so next question we have to do is to find QR. Okay, so first we'll have question mark on QR. QR म्हणजे हा पूर्ण आपल्याला शोधायचा आहे आणि PM दिलाय 10. So I will have 10 या आणि अजून तुम्हाला दिला QM 8. Okay, so how will you solve this? It is very easy again. PM is perpendicular to QR बघा. सो इकडे तुम्हाला परपेंडिक्युलर मार्क आहे. आपण आता जिओमेट्रिक मीनची प्रॉपर्टी शिकलो की परपेंडिक्युलर जो असतो फ्रॉम अपोजिट वर्टेक्स म्हणजे PM स्क्वेअर, बरोबर. सो PM square will be equal to QM multiplied by MR. Okay, and reason तुम्हाला मी क्वेश्चन नंबर 2 मध्ये सांगितलं, प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन तुम्ही लिहू शकता भूमितीय मध्याचा गुणधर्म. ओके, PM स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर इज इक्वल टू QM is nothing but 8 multiplied by what is the value of MR that we don't know. Okay, so 10 square is nothing but 100, and this 8 is in multiplication, so we can divide it and it will be MR. So what you know, 8 एके 8, 8 दूनी 16, 8 पंचे 40. Okay, that will be equal to MR, right? So this is not our final answer. What we have to do, आपल्याला आता पुढे याला सोडवायचं आहे, आपल्याला QR काढायचा. So QR is nothing but QN plus MR, and you already know QM is nothing but 8 plus MR is nothing but 12.5, and answer will be 20.5 unit. You can write unit, that is nothing but QR, and we can have a box to this answer, right? इकडे तुम्हाला रिझन लिहायचं. रिझन का, कारण हे कोलिनियर पॉइंट आहे. इकडे तुम्हाला दिलंय बघा QMR कोलिनियर पॉइंट आहे. So QMR, this will be the reason for addition. Okay, so this is again easy question. Moving to the next question, that is question 4, and find PR and PS. So PR आपल्याला फाइंड करायचं आणि PS पण. ओके, एवढीच इन्फॉर्मेशन आहे. सो तुम्हाला माहिती पाहिजे 30, 60, 90 जे आपण स्लाइड मध्ये बघितलं. So what is that? Very easy. Hypotenuse, which is hypotenuse? Side opposite to 90 is hypotenuse. So PR is equal to, इकडे तुम्ही arrow करू शकता. PR is equal to PR is nothing but बघा तुम्ही शिकला असाल की 30 डिग्री समोरची जी साईड असते ती हाफ असते हायपोटेन्युसचा. सो हायपोटेन्युसचा हाफ असते म्हणजे हायपोटेन्युस हा ट्वाइस असतो कोणाच्या, साईड अपोजिट टू 30 डिग्री, दॅट इज नथिंग बट SR. सो वी कॅन गिव्ह द रिझन ॲज साईड अपोजिट टू 30 डिग्री. साईड अपोजिट तुम्ही इकडे लिहू शकता अपोजिट ऑफ 30 डिग्री, मराठीवाले 30 अंश समुद्री बाजू. So 2 into SR is given 6, so this will be 12, this will be 12 unit. You can write here. Okay, and we can have box, right? Second thing, we have to find SR, and SR शोधण्यासाठी
PS, they are asking, yeah, PS, sorry. PS, we can find easily. PS is equal to root 3 by 2 of hypotenuse, and hypotenuse is nothing but 12, we just got it. So PS is equal to root 3 by 2 multiplied by 12, and that will be 2 6. So answer will be 6 root 3, that will be your PS. Right? So we got these two answers. They are very easy. Moving to the next question, that is question number 5. Okay. Yeah. Question number 5. So let's concentrate. तुम्हाला इकडे काय काय दिलंय बघा. फाइंड काय करायचं आपण बघा. EG. So you need to find EG. I think you can solve it. 12 square is equal to 8 into. So you can do EG, right? FD तुम्हाला फाइंड करायचं आहे, and EF. Okay. Fine. EF. Okay. So question is very easy, but I will solve it for you. Okay, don't get confused. 1. EG. How will you find EG? Now I know this FG, this is geometric mean. So HG square is equal to EG multiplied by GD. What will be the reason? Property of geometric mean. Please write. I am not writing every time. So 12 square is equal to EG. That will be we don't know. So EG I don't know. Into multiply by GD. So GD I know that is 8. Okay. So EG is nothing but 12 square divided by 8. Right. So 12 square is 144. Instead of that we can write 8 is nothing but 4 into 2. Okay. So some easy methods. Okay. 4 3s are 12. 2 6 and this is 18. So EG we got as 18. Alright. Next, what we will solve? We'll solve for FT. Okay. FT तुम्हाला माहिती आहे पायथागोरसचा थेरम इकडे वापरायचा. कसा वापरणार? FT square. So this is second answer. FT square is equal to GD square plus GF square, and reason will be Pythagoras theorem. Please write in full. GD square is nothing but 8 square plus DF sorry इकडे मला DF लिहायचं, not GF. So GD plus DF. No, right, that will be GF. GF is 12. Okay, so 8 square is nothing but 64. 12 square is nothing but 144, and this addition will be 4 plus 4 8, 6 plus 4 10, and this 208. Okay, so FT is nothing but FT square is 208, and we want to find FT. So FT will be square root of 208. That will be nothing but 50. Look, 208 can be divided into by 4. So 4 5s and 4 2s. So 4 multiplied by 4 multiplied by 13. Okay. So is it nothing but 16 multiplied by 13. So 4 square root will be 2 and root 13. So final answer will be 2 2s are 4. So final answer will be 4 root 13. Alright. So this is our FT. Now last we have to find EF. EF is nothing but this side.
And you can easily find this side how, because now you know this side, this is nothing but 4 root 13, okay, and this side is nothing but 18 plus 8, that will be 26, okay, and this is the hypotenuse, this is one side, so hypotenuse minus first side square, you will get other side. So I hope you can solve it. This is very easy. Third part will be the homework for you. Please try to solve, it is easy. Next question. So next question we will see, yeah, this is important question and interesting. We have to prove this. Okay, PQ square is 4PM square minus 3PM square. So how will you do it? Let's start. So this is nothing but to prove. You can write to prove साध्य हे तुमचं हे आहे. Okay, and proof will be very easy. Proof. Okay, so we will start with point number 1, and you can see PQ, okay, so PQ square, I will start with PQ square is equal to, can you say what is PQ square is equal to? Write PR square plus RQ square, okay. This is equation 1, reason is Pythagoras theorem. Please write. Sorry. Second point will be, you can see PM and PR are involved. So PM is nothing but this hypotenuse PM, and PR is involved here. So what I will write, PM square is equal to, PM square is equal to, can you tell me PM square is equal to what? That will be PR square plus RM square, right? Reason is same, Pythagoras theorem. Now equation 2 multi 4. Why? Because in proof I want 4 PM. Okay, so straightforward, equation 3 will be 4 PM square. पूर्ण equation ला multiply करायचं आपल्याला. 4 PM square is equal to 4 PR square plus 4 RM square. Okay. Now तुम्ही जर बघितलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3, याच्यामध्ये आपल्याला जे प्रूव्ह दॅट मधले दोन्ही टर्म भेटतात, PQ आणि 4 PM, राईट. सो आपण काय करूया, नेक्स्ट स्टेप बघा, ही एक स्टेप होती, इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय केलं. पुढची स्टेप आहे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन नंबर 3. ओके, सो मायनस करताना काय करायचं, LHS दोघांच्या मायनस करूया. सो PQ square minus 4 PM square is equal to, can you tell me what will be the next part? Yeah, PR square plus RQ square is this PQ. Okay, PQ च्या जागी आपण हे लिहिलं मायनस चा साइन, 4 PR square. ओके, आता इकडे हा प्लस आहे पण बाहेर मायनस चिन्ह देतो आपण, त्यामुळे हा पण मायनस होणार, मायनस 4 RM स्क्वेअर. ओके, 4 RM स्क्वेअर, राईट. तर तुम्हाला एवढं समजलं असेल. आता पुढची स्टेप नीट लक्ष द्या. PR स्क्वेअर मायनस 4 PR स्क्वेअर, एक PR स्क्वेअर मधून मायनस 4 PR स्क्वेअर गेला तर आन्सर येईल मायनस 3 PR स्क्वेअर. ओके, जे की तुम्ही इकडे बघताय, आपलं साध्य ऑलमोस्ट आलं. आता मला काय करायचं आहे, हा जो RQ आहे, ओके, त्याला मी आहे तसंच ठेवतोय, राईट. RQ ला आहे तसंच ठेवतोय, प्लस RQ स्क्वेअर मायनस 4 RM जो दिसतो तुम्हाला, 4 RM, बरोबर. बघा इकडे नीट लक्ष द्या, हा RM जो आहे तो RQ चा अर्धा आहे.
RQच्या अर्ध्याने. सो 4 मी काय करतोय RMच्या जागी काय लिहिणार RQ डिवाइड बाय RQ/2. कोण सांगेल रिझन? एकदम इझी आहे कारण इकडे इक्वल मार्क आहेत म्हणजे M हा मिड पॉइंट आहे आणि इकडे दिलाय पण M इज द मिड पॉइंट. सो नेक्स्ट स्टेप जर तुम्ही लिहिली, ओके, नेक्स्ट स्टेप जर तुम्ही लिहिली तर मी आता वरचं रफ, ओके, सो लेट मी सिलेक्ट रेक्टँग्युलर सेक्शन. तुम्ही वरचं लिहिलं असेल तर वरचं लिहून घ्या. मी वरती पुढच्या स्टेप वरती करणार आहे. ओके, सो विल इरेज, oops, okay, so we cannot, we got the eraser. Okay, fine. आता मी पुढच्या स्टेप वरती लिहितो, तुम्ही नीट लक्ष द्या. PQ² मायनस 4PM² आहे तसा. ओके, PQ² मायनस 4PM² as it is equal to मायनस 3PR² आहे तसा. ओके, प्लस RQ² minus 4 into RQ/2 the whole square म्हणजे RQ² divided by 2² will be 4. So 4 and 4 will get cancelled and this RQ plus RQ² and minus RQ² will get cancelled. So उरणार फक्त minus 3PR² आणि हा minus 4PM² आहे तो जर बरोबरच्या ह्या साईडला पाठवला तर काय होईल PQ² is equal to nothing but plus 4PM², okay, minus 3PR², and that is our answer, right? Hence proved. So it was again easy. Now moving to the last question, and some of the questions are missing. So there are 1 to 10 questions. I have solved I think 5 to 6 questions. Remaining question will be homework for you. Go to eBalbharti book website, download the geometry book and try to solve remaining question. This is the last question I will explain. Wall of 2 buildings on either side of street. रस्त्याच्या दोन बाजूला. सो बघा एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन बाजूला बिल्डिंग्स आहेत. ओके, सो आपण ॲज्युम करूया की देर इज one building on other this side and one building on this side आणि मध्ये जो आहे तो रस्ता आहे. ओके, a ladder of 5.8 meter long is placed on the street such that its top reaches the window of building at height 4 meter. सो बघा रस्त्याच्या मध्ये एक लॅडर ठेवली आहे. ओके, आता जर ही लॅडर जर ह्या साईडला टेकवली तर ओके, लॅडरची लेंथ आपल्याला दिली आहे. ही लॅडर जर ह्या साईडला टेकवली तर हे अंतर जे आहे ते येत आहे 4 मीटर. ओके, 4 मीटर. आणि जर हीच लॅडर जर ह्या साईडला टेकवली तर अंतर येत आहे 4.2 मीटर. 4.2 मीटर आणि रस्ता पॅरलल आहे. ओके, सो इकडे दोघांचा कॉमन बिंदू आहे. ओके, टॉप पण त्यांचा सिमिलर आहे, टॉप पण त्यांचा पॅरलल आहे. ओके, सो तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, तुम्हाला माहिती करायचं आहे की रस्त्याची लांबी काय. ओके, फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रीट, रस्त्याची लांबी शोधायची आहे. सो कसं करणार, एकदम इझी आहे. बघा हे 4 मीटर आहे, 4.2 मीटर. ओके, आता हे डिस्टन्स जे असणार खालचं ते समान नसणार कारण एक साईडला शिडी वरती जाते 4.2, एक साईडला खाली येते म्हणजे मध्यभागी नाही बरोबर रस्त्याच्या, हे थोडं एक साईडला असणार त्यामुळे शिडी वर खाली होते. ओके, सो आपण काय करणार आहे, इकडे तुम्हाला लेंथ दिली आहे लॅडरची 5.8 मीटर. सो इकडे
5.8 अंतर आहे, हे पण अंतर आहे 5.8 मीटर. ओके, फक्त आपल्याला फाइंड काय करायचे, हे अंतर किती. ओके, सो मी ग्रीनने दाखवतोय, तुम्हाला पहिलं हे अंतर शोधायचं, त्यानंतर हे अंतर शोधायचं आणि दोघांची ॲडिशन करायची, म्हणजे तुम्हाला रस्त्याची लांबी निघेल. ओके, दिस इज 90 डिग्री, दिस इज 90 डिग्री. सो पायथागोरस नुसार तुम्हाला माहिती आहे 5.8 स्क्वेअर इज नथिंग बट 4 स्क्वेअर प्लस, याला आपण मानूया एक्स, आणि 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू 4.2 स्क्वेअर प्लस, याला आपण मानूया वाय स्क्वेअर. सो याला सोडवा तुम्ही, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढा आणि मला होमवर्क करून फायनल एक्स प्लस वाय किती ते तुम्हाला कळवायचं. ओके, सो दॅट्स इट. आपला एवढाच होता आजचा अभ्यास. ओके, and in next lecture we'll see 2.2 of geometry. For time being, we'll see you and do the homework and send me the screenshot. Right. Jai Hind, Jai Maharashtra.